राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांना खोकला आणि छातीत कफ झाल्यानं पुण्यात रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। रुबी हॉल क्लिनिकमध्ये 5 दिवस उपचार घेतल्यानंतर आज त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे। आज 6व्या दिवशी रुग्णालयातून व्हीलचेअरवर बसून ते रुग्णालयातून बाहेर आलेत। त्यांनी बाहेर आल्यानंतर पहिल्यांदा हात दाखवून कार्यकर्त्यांनी समर्थकांना अभिवादन केले। त्यानंतर ते गाडीत बसले आणि घरच्या दिशेने निघाले। दरम्यान डॉक्टरांनी पुरेशी विश्रांती घेण्याचा सल्ला शरद पवारांना दिलाय। शरद पवारांच्या तब्येतीबाबत माहिती सांगताना रुबी हॉल क्लिनिक मधील डॉक्टरांनी सांगितले की शरद पवार यांच्या छातीत संसर्ग झाला होता, त्यावर अँटीबायोटिक्स देण्यात आली असून त्याचा चांगला परिणाम झालाय। त्यांच्या प्रकृतीत आता चांगली सुधारणा झाली आहे। आज त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आलंय। ते आता पूर्णपणे बरे झालेत, मात्र 3-4 दिवस विश्रांती घेतल्यानंतर पवार प्रवास करू शकतात असंही डॉक्टरांनी सांगितले। दरम्यान डिस्चार्ज नंतर शरद पवार पुण्यातील मोदी बागेत पोहोचले। मोदी बागेतील निवासस्थानी ते पुढील काही दिवस विश्रांती घेण्याची शक्यता आहे।